ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सिद्धेश्वर सुभाष मुनाळे व समस्त मुनाळे परिवार सोलापूर। ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील शेवटच्या दिवशी शोभेचे दारोकाम आणि लेझर शो मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। यावेळी उपस्थितांनी हा नयनरम्य सोहळा याची डोळा अनुभवला। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील शेवटच्या दिवशी शोभेचे दारोकाम आणि लेझर शो मोठ्या उत्साहात संपन्न झाला। संध्याकाळी यात्रा प्रमुख हिरेहबू वाड्यापासून मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूक सुरुवात झाली। त्यानंतर सदरची मिरवणूक होम मैदान कट्ट्यावर आल्यानंतर मानाचे 7ही नंदीध्वज या ठिकाणी विसावले। त्यानंतर शोभेचे दारोकाम आणि लेझर शो सुरू झाला। तत्पूर्वी मानाचे 7 नंदीध्वजांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती, त्यामुळे डौलाने येणारे नंदीध्वज आकर्षित दिसत होते। नंदीध्वज होमकुंडाजवळ दाखल झाल्यानंतर शोभेच्या दारोकामास सुरुवात झाली। भारत एक विश्वगुरू असे विविध संदेश याद्वारे देण्यात आले। हा नयनरम्य सोहळा याची डोळा अनुभवण्यासाठी अनेक भक्तगण या ठिकाणी दाखल झाले होते। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं गेल्या 2-3 वर्षापासून आपण सुरू केलेल्या लेझर शोच्या माध्यमातून सिद्धरामेश्वराचं चरित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपण सद्भक्तांसमोर करतो। या दारोकामाच्या निमित्तानं या ठिकाणी दारोकामाचं आतषबाजी झाली। त्यामध्ये 3 स्पर्धक त्यामध्ये भाग घेतले। त्यामध्ये सिद्धेश्वर फायरवर्क्स, त्याचप्रमाणे कराड आदित्य फायरवर्क्स कराड आणि दरवर्षी पहिला क्रमांक पटकवणारे आपल्या सोलापूरचे एम पटेल या सर्वांचं मी सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। तशाच पद्धतीनं गेली 3 वर्ष झाले आपण नवीन पिढीला सर्व सद्भक्तांना सिद्धेश्वराचं चरित्र हे समजावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी थोडक्यामध्ये त्यांच्या लहान काळामध्ये आपण हे काम करण्याचा प्रयत्न सुरू केला। गेली 2 वर्ष आपण लेझर गेमच्या शोनी चरित्राचा काही भाग दाखवला। यावर्षी आपण 2D एनिमेशनच्या माध्यमातून काही पौराणिक कथा ज्या सिद्धरामेश्वरांच्या होत्या त्या 4 पौराणिक कथा आणि काही आरत्या भीम शोच्या माध्यमातून दाखवला। यामध्ये बेंगलोरची जी चेतन यांची कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमनी अतिशय छोट्या वेळात आम्हाला ते 3D करायचं होतं, परंतु 2D मध्ये आम्ही वेगळ्या करू शकलो आणि त्यामुळे त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो। परंतु ते करत असताना अतिशय छोट्या काळामध्ये आमच्याच टीम मधले श्री संतोष पाटील यांनी या स्क्रिप्ट रायटिंगचं काम केलं। तशाच पद्धतीनं साऊंड सिस्टीम मध्ये आकाशवाणीमध्ये संतोष पवार आणि त्यांचे सर्व सहकारी प्रत्येकाची नावं मला माहित नाही, परंतु त्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एक चांगल्या पद्धतीनं आपण ह्या पौराणिक कथा सिद्धरामेश्वराच्या या ठिकाणी दाखवल्या। पुढच्या काळात सिद्धरामेश्वराच्या चरित्राचे काही भाग तशाच पद्धतीचं त्यांचं जीवन समाधी ज्या पद्धतीने घेतलं आणि त्यामध्ये समाजाला उद्देशून ज्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं तो भाग आणि त्यांचा विशेष करून 12व्या शतकामध्ये सामाजिक कार्य वचन साहित्य याची आधारित अशा पद्धतीचे आपण लेझर शो या पुढच्या काळात करणार आहोत। याहीपेक्षा अतिशय चांगल्याच पद्धतीने आपण ते सादर करणार आहोत। तर या सर्व याला आपण ज्या पद्धतीने सर्व सद्भक्तांनी आम्हाला या ठिकाणी या पाऊल प्रोत्साहन दिलं, त्यांनी या दिलखुलासपणे याचं स्वागत केलं, त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो। सर्व पत्रकार, सर्व मीडिया यामध्ये आपण ज्या पद्धतीने या सर्व कार्यक्रमाला विशेष करून यात्रेला आणि या
लेझर शो आणि दारू कामाच्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी दिली, सहकार्य केलं, तशाच पद्धतीची भूमिका आपण पुढच्या काळात करावी. मी आपल्या सर्व मीडियाचं या ठिकाणी देवस्थान पंचवटीच्या आभार मानतो आणि माझ्या